मग मी काय काय करू शकतो ना हे लक्षात घे आणि माझा नाच सोड, नाहीतर ह्याच्या पुढचे परिणाम इतके भयानक असतील ना की तू त्याचा विचारही करू शकणार नाहीस. सरपोतदार साहेब, कुणाला भीती घालताय तुम्ही? मला? अहो, माझ्या जागी एखादी दुसरी मुलगी असती ना तर आतापर्यंत तिने जीव दिला असता. पण मी सगळ्या संकटांचा सामना करून तटस्थपणे उभी आहे. त्यामुळे मला भीती घालूच नका, कारण माझ्या पाठीशी देवी आई आहे, जी अख्ख्या जगाचं चक्र फिरवते, जी सत्याच्या बाजूने असते. आणि माझी बाजू सत्याची आहे. ही राहिला तुमचा अहंकार. तुमच्या अहंकारापायी तुम्ही माझं घर उद्ध्वस्त केलंय ना. एक दिवस तुमचा हाच अहंकार तुमचं घर उद्ध्वस्त करेल. बापरे स्वानंदी, केवढा घाबरलो मी. माझं काय उद्ध्वस्त होईल होणार नाही ते माझं मी बघून घेईन. पण आता तुला जे काही भोगायला लागतंय ना त्यातनं कशी स्वतःची सुटका करून घ्यायची याचा विचार करतो. तुला मी सांगितलं होतं की नाही की मणीला मी तुझ्यापासून तोडीन, तुझ्यापासून लांब नेईन. तसंच केलंय मी. मणी आता माझ्या बरोबर आहे इथे बंगल्यात. हा आणि स्वानंदी, मी जर तुझ्या जागी असतो ना तर इतका मानहानिकारक पराभव झाल्यानंतर मी इथे थांबलोच नसतो. माझं चंबू गव्हाळ उचलून मी केव्हाच इथनं गेलो असतो. आणि ह्या ज्या आउट हाऊस मध्ये तू राहतेस ना ते आउट हाऊस या खासदार सरपोतदाराचं आहे आणि मी ते मणीला दिलेलं आहे. आता मणी माझ्याबरोबर इथे बंगल्यात राहणार आहे, तेव्हा तू ते आउट हाऊस स्वतःचं घर समजू नकोस. हा बाकी तू टॅलेंटेड आहेसच. आय एम द बेस्ट. अहो, गाणं काय गाताय तुम्ही? नाही नाही, आपण एक काम करूया, तुम्ही ऑर्केस्ट्रा बोलवा, आपण सगळे मिळून नाचूया. तुम्ही त्या तुमच्या लाडक्या मणीला आपल्या घरात राहायला बोलावलंय म्हणून तुम्ही मुद्दाम करताना हे सगळं मला त्रास व्हावा म्हणून त्या आश्रित मणीला इथे राहायला बोलवायची हिंमत कशी झाली तुमची? शालिनी, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे, पण मी उत्तर द्यायला बांधील नाही. माझ्या मनात आलं की मणीने इथे राहायला यावं म्हणून तो इथे राहायला आलेला आहे. तुम्ही जरी त्याचा तिरस्कार करत असलात तरी सुद्धा आता मला ह्याच्यावर चर्चा किंवा वाद नकोय. तुम्हाला ठीक चर्चा नको असेल, पण मला हवी आहे ना. हे माझंही घर आहे. ह्या घरात कोणाला राहू द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही हे ठरवायचा अधिकार माझाही आहे. तुमच्याहून काकणभर जास्तच अधिकार आहे. तुम्हाला काय हो, तुम्ही अर्धा वेळ घराच्या बाहेरच असता. ह्या घरात माझी सत्ता आहे. मी त्या मणीला ह्या घरात अजिबात राहून देणार नाही. अहो, वाचताय काय तुम्ही? मी बोलते ना तुमच्याशी. तो मणी इकडे राहून अजगरासारखा हातपाय पसरायच्या आधी मी त्याला ह्या घरातनं बाहेर काढणार. तुम्हाला काय, तुम्ही दिल्लीला निघून जाल, इथे मला सहन करत बसावं लागेल ना. मग किती मोठ्याने बोलताय तुम्ही, बाहेरपर्यंत ऐकू येतंय सगळं. या थांबा एक सेकंड. आपलीच कमी होती बोलायला. तो नोकर मणी आपल्या घरात राहायला आला आणि मी शांत बसायचं? पायघड्या घालायच्या काय आता मी? मम्मा चिल, शांत व्हा. असं काही करायचं नाहीये, पण या सगळ्याकडे बघायचा पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज करायचा. म्हणजे सांग, मणी आपल्या घरात राहायला आलाय याकडे संकट म्हणून न बघता ऑपॉर्च्युनिटी म्हणून बघायचं. म्हणजे तुमची अशी चिडचिड नाही होणार. म्हणजे बस कर आता, काहीतरी स्पष्टपणे बोल ग. सांगते मम्मा, ऐका. मणी आता आपल्या इथे राहतोय आणि स्वानंदी तिकडे आउट हाऊस मध्ये राहते, करेक्ट? म्हणजे दोघे वेगवेगळे राहत आहेत, बरोबर?
म्हणजे स्वानंदीला मणी नेहमी वाचवायला जाणार नाही. आता तो तिच्या बाजूने नसेल, स्वानंदी एकटी पडलेली आहे. याचाच अर्थ मणी आणि स्वानंदी ऑलमोस्ट एकमेकांपासून वेगळे झालेत. याच संधीचा फायदा घ्यायचा आणि आपला जो अपमान केलाय ना त्याचा बदला घ्यायचा. डिवाइड अँड रूल हाच तर डॅडचा फॉर्म्युला आहे ना. मग ते पॉलिटिक्स असू देत किंवा घर, डॅडचा फॉर्म्युला सुपर हिट असतो. शाबास संचिता, व्हेरी गुड. ह्या घरामध्ये फक्त एकच व्यक्ती आहे ज्याला माझ्या मनातलं समजतं आणि ती म्हणजे तू आहेस संचिता. बाकीचे सगळे आपला विचार न करता नुसता आरडाओरडा करतात. उमा, तुम्हाला पटलंय ना माझं म्हणणं? नाही संचिता, तू आणि ह्याने कितीही समजावलं तरी त्या आश्रित मणीला माझ्या घरात मी राहून देणार नाही. त्या मणीने आणि स्वानंदीने तुझा, माझा आणि सुजितचा खूप अपमान केलाय. नाही, त्या स्वानंदीच्या कैवारी बनलेल्या मणीला मी माझ्या घरात अजिबात राहून देणार नाही. मम्मा 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 प्लीज माझं ऐका, प्लीज. कळलं? ठीक आहे, त्या आश्रिताची खरी जागा कुठे आहे ती दाखवून देते आता त्याला. या ना, काही काम होतं? अरे, माझ्या घरात मला कुठे यायला काही काम नाही लागत. मी कधीही, कुठेही, केव्हाही माझ्या घरात फिरू शकते. अर्थातच. ते सोड, तुझी तब्येत कशी आहे आता? काल चक्कर आली होती ना, मी विचारपूस करायला आली तुझी. नाही, नका काळजी करू, बरं आहे. बरा नाही तर काय म्हणशील, चांगला ठणठणीत तर आहेस. आणि मला माहितीये तुझ्या आजारपणाच्या नाटकांना बोलायला मी काही साहेब नाहीये. आजारपणाची नाटकं काय बोलताय मॅडम तुम्ही? अरे नाटकं नाही तर काय, तुझ्यासारख्या तरुण मुलाला चक्कर यायला काय झालंय म्हणी. मला माहितीये हे सगळं सहानुभूती मिळवायला केलंयस तू. तुझी ती बायको आहे ना स्वानंदी, तिचं पाप लपवायला केलंयस. ह्यांच्या तोंडाला काळं फासायला उद्युक्त केलं त्या माणसांना हे कळेल सगळ्यांना म्हणून तिच्याकडनं लक्ष वेधून घ्यायला तू हे नाटक केलंयस म्हणी.